तर मुंबईत झालेले सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कोण भरून काढणार? मुंबई उच्च न्यायालयानं हा खडा सवाल केलाय। न्यायालयात मराठा आंदोलनाच्या निमित्तानं सुनावणी झालेली आहे आणि पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी होणार आहे। हवा होता जो त्यांनी पुढे MCGM मुंबई म्युनिसिपल ग्रेटर मुंबई कॉर्पोरेशन यांच्या सर्व उच्च अधिकाऱ्यांना तो जर कळवला असता आणि त्या कायद्याने त्यांना घालून दिलेले जे बंधन आहेत, जे घटनादत्त अधिकार आहे, पाणी, हवा, लाईट, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आता पाऊस आल्यामुळे तिथे छत टाकणं गरजेचं होतं। दरवेळी तिथे आंदोलन होतात त्यावेळी पावसाचा प्रश्न नसतो, परंतु 2 वर्ष त्या घटनेला झाल्यामुळे दादांच्या आंदोलनाला तो दिवस निवडला आणि तो त्यांनी 4 महिने आधी सांगितला होता। त्यामुळे सरकारकडे प्रचंड वेळ होता। सरकारच्या आधी घालून दिलेल्या लेखी अशा मागण्या आम्ही मान्य करत आहोत, इतक्या दिवसात करत आहोत। त्याच्यानंतर त्यांनी ते परत त्यांचा टाईमलाईन दिला होता, त्यांना या सगळ्या गोष्टींची पूर्तता करा, त्यासाठी 26 ऑगस्टपर्यंतची पण डेडलाईन दिली होती। त्यामुळे ते 2 अर्जसुद्धा महत्त्वाचे आहेत। त्या दिवशी कायदा नव्हता आणि त्यांचं टायटलच आहे आंतरवाली सराठी मनोज दादा यांचा आमरण उपोषण, त्या नावानेच तो दिलेला आहे। उपोषणाला परवानगी नव्हती, आंदोलनाला परवानगी होती ना? नाही, असं आहे मॅडम, तुम्ही अर्ज वाचत नाही, तुम्ही माहिती नीट घेत नाही आणि तुम्ही अर्जातला मागण्या नीट बघत नाहीत, अर्जामध्ये काय लिहिलं हे बघत नाही, इथून मागे 6 वेळा जे सरकारने 7 वेळा आश्वासन दिलं आहे ते बघत नाही। त्याबद्दल नेमके प्रश्न जे गांभीर्याने सरकारला विचारायला हवे होते ते तुम्हाला असं म्हणायचं की उपोषणाला पण परवानगी दिली होती? ज्या अर्थी तुमचा अर्ज मान्य केला त्या अर्थी दिली। इट गोज विदाउट सेइंग व्हॉट इज न्यू टू दॅट। इट गोज विदाउट सेइंग? इट गोज विदाउट सेइंग, ॲब्सोल्युटली इट गोज विदाउट सेइंग। मुंबईमध्ये जे आहे ते 9 ठिकाणी